तुम्ही आले पाहिजे तुम्ही दादा श्रावणी सोमवार आहे, पहिला दिवस आहे, तुम्ही कपर्दिकेश्वरच्या दर्शनाला चाललेला आहात, अनवाणी निघालेला आहात, काय सांगाल तुम्ही? 20 वर्ष या कपर्दिकेश्वर महाराजांच्या दर्शनाला येतोय, कधी चुकलेलं नाही। आज पहिला श्रावणी सोमवार आहे आणि मी 2 दिवसानंतर माझ्या कन्याला भेटायला आगडाला चाललेलो। त्याच्या अगोदर मधुराजाचं दर्शन घेऊन या तमाम मायबाप जनतेसाठी माझ्या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये विठ्ठलाच्या आशीर्वादाने चैतन्य महाराजांची पुण्यभूमीमध्ये जो सर्वसामान्य शेतकरी महाराष्ट्र राज्याचा प्रत्येक व्यक्ती कष्ट करेल, त्याला सुखाचा दिवस लावेल, त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदावी अशा पद्धतीची सद्भावना घेऊन मी त्या कपर्दिकेश्वर भगवानाच्या दर्शनाला चाललेलो आहे आणि इथून पुढचा सोमवार मला मिळणार नाही। पहिलाच सोमवारी आज भेटीसाठी मी परमेश्वराला चाललेलो आहे आणि मला आनंद होतोय की माझी आज परमेश्वराची भेट होणार आहे आणि साक्षात त्या परमेश्वराचे दर्शन करण्याचा आनंद माझ्या मनामध्ये मला अतिशय उत्साहाचा आहे, आनंदाचा आहे। चला काय या 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 शेजारी उभे राहा। दादा तुमचा जुना मित्र आज बरेच दिवसानंतर तुम्हाला भेटलाय। परवाच आम्ही परत एकत्र आले। हो 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 दादा आता तुम्ही दर्शनाला चाललात, काही रस्त्याचं काम बाकी आहे? रस्त्याचे काम पूर्ण होते, पावसाळा संपू द्या। हे
आपलं तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे इथे आपण सगळे आपण तातडीने करतो. काही अडचण नाही. हे बोललं पाहिजे बाबड्या. त्या मुलींना या पुढे. मुलींनो, तुमच्या आमदार साहेबांकडे काय मागणी आहे? श्रावण महिना सुरू झालेला आहे. ओतूरच्या कपर्दिकेश्वराची यात्रा आहे. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे कपर्दिकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पायी पायी चाललेले आहेत. आपण पाहतोय तालुक्याचे आमदार सुद्धा श्रद्धाळू आहेत. त्यांना सुद्धा शक्ती भक्ती या सगळ्या गोष्टींची आवड आहे. शेवटी आयुष्यामध्ये जगत असताना सगळ्या गोष्टींचा उहापोह करणं, सगळ्यांमध्ये सहभागी होणं, ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि जुन्नरचे आमदार आज आपण पाहतोय कपर्दिकेश्वराच्या दर्शनाला पायी पायी निघालेले आहेत. सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारी जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे कपर्दिकेश्वराच्या दर्शनाला पायी निघालेले आहेत. हे कपर्दिकेश्वरा पिढ्यापिढ्या टळू दे आणि माझ्या बळीचं राज्य येऊ दे, अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे. कपर्दिकेश्वराच्या दर्शनात जात असताना निम्मा रस्ता कॉन्क्रीटीकरण झालेला आहे आणि निम्मे रस्त्याचं काम बाकी आहे. ते सुद्धा पावसाळा झाल्यावर मी काम करणार, अशा प्रकारचा शब्द विद्यमान आमदार शरद सोनवणे यांनी दिलेला आहे. हे कपर्दिकेश्वरा तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांना दीर्घायुष्य दे, उत्तम आरोग्य दे, यासाठी की तालुक्यातील जे प्रश्न आहेत, प्रलंबित प्रश्न आहेत, हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना बळ दे. सुरेश वाणी, बिगर टाइम्स, ओतूर. या ठिकाणी आगमन झालेले सन्माननीय आमदार साहेब शरददादा सोनवणे यांच्या या ठिकाणी आवाज येतो. बर बर
मध्ये बसा बसा इकडे तुम्हाला काही सांगायचं का दादांना काही सांगायचं का ओतूरसाठी काही ओतूरसाठी काही मागायचंय का त्यांना बाहेर निघून बातले काय
दाजी चला 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 पटपट चला पटपट चला चला मावशी चला पटपट चला पटापट चला बाहेर. चला काका चला पटपट चला पटपट चला सिंगल लाईन मध्ये चला खाली झाले का हा झाले एक 2 मिनिट. आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे आपल्या कपर्दिकेश्वर यात्रेच्या निमित्ताने पहिल्या सोमवारी या ठिकाणी आपल्या ग्रामदैवत कपर्दिकेश्वर भगवानच्या दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अनिल शेठ तांबे यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार त्यांनी या ठिकाणी करायचा आहे. हर हर महादेव हर हर महादेव. श्री कपर्दिकेश्वर भगवान की जय. चैतन्य महाराज की जय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.